नमस्कार. आपण आत्ता एक कथासंग्रह वाचत आहोत. त्याचं नाव आहे निमित्त मात्र. लेखक संदीप राक्षे. यातील पहिली कथा आहे निमित्त मात्र. गावातील जुना वाडा. भिंतीवरची चुन्याची पांढराई जरा फिकी झालेली होती, पण अंगणात अजूनही मातीचा सुगंध भरलेला होता. संध्याकाळचं ऊन शेवटची किरणं झाडांमधून गाळून अंगणात पडत होतं. दादाजी त्या जुन्या झोपाळ्यावर बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यभराच्या अनुभवांनी उमटवलेल्या रेषा चमकत होत्या. लहान अजय नेहमीच त्यांच्या भोवती घुटमळायचा. एकदा त्याने विचारलं, दादाजी, इतकं मोठं आयुष्य जगलात, पण अजूनही का तुम्ही सतत निमित्त मात्र असतो हेच म्हणताय? दादाजी हलकंसं हसले. त्यांनी अजयच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आयुष्य म्हणजे नदीसारखं असतं. त्या नदीला कोणत्या दिशेला वाहायचं, कुठल्या किनाऱ्यावर फुलं उमलायची आहेत, कोणाच्या तहानेसाठी थेंब ठेवायचे आहेत, हे सर्व नदी ठरवत नाही. तिला वाहायला भाग पाडणारं ईश्वरीय सामर्थ्य असतं. आपण फक्त पाण्याचे थेंब म्हणजेच निमित्त मात्र. अजयच्या निरागस मनाला तेव्हा ते फारसं समजलं नाही. त्याला वाटलं दादाजी फक्त गोष्टी सांगतात, पण त्यांच्या डोळ्यातील शांत चमक, त्यांच्या आवाजातील स्थिरता अजयच्या मनात खोलवर रुतून राहिली होती. त्या संध्याकाळच्या क्षणाने एक बीज अजयच्या अंतरात पेरलं होतं. कधीतरी हे वाक्य मला खरं कळेल. काळ सरला होता. अजय आता मोठा झाला होता. शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरी मिळाली. गाव सोडताना आईच्या डोळ्यातील अश्रू गळत होते. दादाजींच्या हातातून पाण्याचा तो शेवटचा घोट पिऊन तो स्टेशनकडे निघाला. मनात एकच ठाम निर्धार होता, कुटुंबासाठी काहीतरी करायचं. घराची परिस्थिती बदलायचीच. शहरात सुरुवातीचे काही महिने चांगले गेले. साधी नोकरी होती, पण पोटापुरतं मिळायचं. त्यातून तो आईला थोडे पैसे पाठवू लागला. पण आयुष्य नेहमी सरळ चालतं का? एकदमच कंपनी बंद पडली. हातातली नोकरी गेली. 3 महिने सलग अजयने अनेकांची दारं ठोठावली होती. मुलाखती दिल्या, अर्ज भरले, पण कुठूनही उत्तर मिळाले नाही. खिशातले पैसे संपले. पोटाची भूक दाबून फक्त पाणी पिऊन तो दिवस काढू लागला. रात्री रेल्वे स्थानकावर बसून तो स्वतःला विचारायचा, का रे देवा, एवढं शिकून, एवढं मेहनत करूनही असं का होतंय? एक दिवस तर त्याला इतकी भूक लागली होती की स्टेशनवर कोणी विसरलेलं वडापावचं पाकीट उचलावंसं वाटलं, पण त्याच्या आत्मसन्मानाने त्याला थांबवलं. तो रडतच तिथे बसला होता. तेवढ्यात एक हात पुढे आला. घे, आधी खा. तो एक अनोळखी माणूस होता. साधं कपडे, चेहऱ्यावर शांत हास्य. त्याने त्याला पाणी आणि डबा दिला. मी संदीप. तू? अजय. डोळे पुसत अजयने उत्तर दिलं. संदीपने पुढच्या काही दिवसात त्याची ओळख करून दिली. स्वतःच्या मित्रामार्फत त्याला नोकरी मिळवून दिली. पहिल्या पगाराचा चेक हातात घेताना अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो संदीपला म्हणाला, तुम्ही देव आहात माझ्यासाठी. तुमच्यामुळेच मी वाचलो. संदीप हसला. नाही अजय, मी देव नाही. मी फक्त निमित्त मात्र आहे. तुझ्या आयुष्यातल्या या वळणावर तुला वाचायचं होतं, म्हणून देवाने मला तुझ्यासमोर उभं केलं. तो क्षण होता. दादाजींच्या शब्दांची पहिली हलकी जाणीव अजयच्या अंतरंगात चमकून गेली. अजयच्या शहरातलं आयुष्य आता स्थिर झालं होतं. नोकरी चांगली, साधं पण शांत आयुष्य. घरच्यांना तो नियमित पैसे पाठवू लागला. आईचा चेहरा आनंदाने उजळला होता. बहिणीचं लग्नही ठरलं होतं. अशातच एके दिवशी गावाहून फोन आला. आईचा आवाज कापरा होता. बाळा, दादाजींची प्रकृती फार बिघडली आहे. डॉक्टर म्हणतात जास्त वेळ नाही. अजयचं हृदय थरारलं. दुसऱ्याच दिवशी तो गावी पोहोचला. वाड्याच्या ओसरीवर सगळे शांतपणे बसले होते. आतल्या खोलीत दादाजी झोपलेले होते. चेहऱ्यावर अशक्तपणाची छटा होती, पण डोळ्यात अजूनही तीच गूढ चमक होती. अजय त्यांच्याजवळ बसला. त्यांचा हात हातात धरून म्हणाला, दादाजी, मी आलोय. आता बरे व्हा लवकर. दादाजींचे थरथरते ओठ हलले. बाळा, आयुष्य म्हणजे आपली मालकी नाही. आपण कितीही धडपडलो तरी कुणाचं किती आयुष्य असावं, कुणाच्या आयुष्यात काय घडावं, हे ठरवणारा दुसराच आहे. आपण फक्त निमित्त मात्र. अजयच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. त्याला आठवले की संदीपचे शब्द, मी फक्त निमित्त मात्र आहे. किती साधं, पण किती खोल होतं ते वाक्य. त्या रात्री दादाजी शांतपणे, कुठलाही आरता आवाज न करता अजयच्या डोळ्यासमोर अनंतात विलीन झाले. त्यांच्या शेवटच्या श्वासासोबत एक अमूल्य शिकवण अजयच्या अंतरंगात कोरली गेली. स्वतःला कधीच करता समजू नकोस. तू फक्त निमित्त मात्र आहेस.
दादाजींच्या निधनानंतर काही महिने उलटले. अजय पुन्हा शहरातल्या जीवनात रमला, पण आतून मात्र तो खूप बदलला होता. त्याच्या मनात दादाजींचा आवाज रोज घुमत होता, आपण फक्त निमित्त मात्र असतो. एक सकाळी तो ऑफिसला निघाला होता. रस्त्यावर गाड्यांची लगबग, हॉर्नचा गोंगाट, पादचारी सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत होते. तेवढ्यात अजयच्या नजरेत 5-6 वर्षाचा मुलगा पडला. त्याने आईचा हात सोडला आणि धावतच रस्ता ओलांडायला गेला. समोरून ट्रक कर्णकर्कश आवाज करीत वेगाने येत होता. आईचा आरडाओरडा, लोकांचा गोंधळ आणि क्षणभरात अजयचं पाऊल आपोआप पुढे पडलं. त्याने मुलाला झपाट्याने खेचून घेतलं. ट्रक फक्त काही इंचावरून धडपडत निघून गेला. क्षणभर सगळं थांबलं. आई मुलाला मिठीत घेऊन रडू लागली. आसपासचे लोक कौतुकाने अजयकडे पाहू लागले. साहेब, देवानेच तुम्हाला पाठवलं. तुम्ही नसता तर माझं लेकरू आज, आई रडत म्हणाली. अजयच्या डोळ्यातलं पाणी आलं, पण ओठांवर हलकं हास्य उमटलं. बाई, मी देव नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे. तुमच्या लेकराचं आयुष्य अजून लिहिलेलं होतं, म्हणून देवाने मला तिथे आणलं. सगळ्यांना क्षणभर गोड शांतता जाणवली. त्या दिवशी दादाजींच्या शिकवणीचा खरा अर्थ अजयच्या हृदयात खोलवर रुजला. त्याला जाणवलं, जेव्हा आपण कुणाचं भलं करतो तेव्हा ते आपल्यामुळे नाही, आपण फक्त त्यासाठी निवडलेलं माध्यम असतो. काळ पुढे सरकत गेला. अजयचं आयुष्य एका स्थिर मार्गावर आलं. नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या सगळं छान चालू होतं, पण त्याच्यात एक मोठा फरक झाला होता. तो आता प्रत्येक प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. कुणाचं भलं करायचं असेल तर पुढे जायचं, पण कधीही स्वतःला त्याचं कर्तृत्व समजायचं नाही. ही दादाजींची शिकवण त्याच्या श्वासात मिसळली होती. एकदा कॉलेजमधील मुलांना प्रेरणादायी भाषण द्यायला त्याला आमंत्रित केलं होतं. विद्यार्थी डोळ्यात उत्सुकतेची चमक घेऊन बसले होते. अजयने त्यांना आपली कहाणी सांगितली. संघर्ष, भूक, संदीपची भेट, दादाजींचा निरोप आणि त्या छोट्याशा मुलाला वाचलेला प्रसंग. संपूर्ण सभागृह शांत होतं. शेवटी तो म्हणाला, मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक यश किंवा प्रसंगाचं श्रेय स्वतःकडे घेऊ नका. आपण फक्त निमित्त मात्र असतो. एखाद्याला मदत करायची असेल तर देव आपल्याला साधन बनवतो. त्यामुळे अहंकार नको, फक्त कृतज्ञता ठेवा. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर झाला, पण अजयच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, कारण त्याला जाणवलं दादाजींची शिकवण आता तो इथपर्यंत पोहोचवत होता. तो स्वतः निमित्त मात्र बनला होता. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजयच्या ओठांवर एकच वाक्य कायम राहिलं, जो स्वतःला कर्ता समजतो तो अहंकारात जगतो, पण जो स्वतःला निमित्त मात्र समजतो तो देवाच्या इच्छेत विलीन होतो. धन्यवाद.